हॅलो गुड मॉर्निंग। तर आज आहे सोमवार। बरेच दिवसात मी काही मोठा व्हिडिओ असा शूट केलेला नाही आहे आणि रोज रोज व्हिडिओ काय बनवायचा असा प्रश्न पडतोच आहे की मी मागच्या पण एका ब्लॉगमध्ये सांगितलेलं होतं, पण काय करणार, कारण की रोज समजा व्हिडिओ टाकले नाही तर आपला वॉच टाईम आहे ना तो झपाट्यानं कमी होत येतो आणि परत मग तेवढा वाढवण्यासाठी पुन्हा मग तेवढे लॉंग व्हिडिओ किंवा मिनी ब्लॉगसुद्धा जे काय आहेत ते टाकत राहायला लागतात। तर त्याच्यामुळे हे असा प्रॉब्लेम आहे। तर मधले 2-3 दिवस गॅप घेतला होता आणि त्याच्यानंतर मग मिनी ब्लॉग टाकायला सुरुवात केलेली, 1-2-3 मिनी ब्लॉग टाकलेले आणि तर त्याला ना सुद्धा आता व्ह्यू कमी यायला लागलेले, कारण पहिल्यांदा मी टाकायचं ना ते 500च्या पुढे तरी जायचे, पण आता त्याला सुद्धा व्ह्यू कमी येतात। तर मग असा प्रॉब्लेम होतो, एकदा का आपली लिंक तुटली ना मग यूट्यूबसुद्धा आपले व्हिडिओ आहेत ते व्हायरल करत नाहीत। तर त्याच्यामुळे रोज रोज व्हिडिओ टाकायला लागतात। तर चला त्याच्यासाठी म्हटलं आजचा व्हिडिओ जरासा मोठा करूया। कालचा पण शूट केलेला आहे, पण ते सुद्धा छोटासाच म्हणजे मिनी ब्लॉग होईल तो। तब्येत बरी नाही आहे, थोडंसं असं विकनेस जाणवते, सर्दी झालेली आहे, ताप वगैरे काही नाही आहे, तर त्याच्यामुळे ना सगळं असं होतं आहे। पण ठीक आहे, तशी मी ठणठणीत आहे, म्हणजे जोपर्यंत मी घरातलं सगळं काम करते तोपर्यंत मी ठणठणीत आहे। सगळेजण बोंबलत आहेत डॉक्टरकडे जा, पण नाही गेले, म्हटलं थोडे दिवस बघूया। गोळ्या आणलेल्या आहेत सर्दीचा, त्या खाऊयात। आवाज थोडासा चेंज झाला आहे, किती बसतोय माहिती नाही, समजून घ्या। तर असं आहे आपलं रुटीन रोजचं। तर अथांगला शाळेत सोडून आलेली आहे। अथांग खूप हॅप्पी आहे, त्याच्यामुळे मी खूप समाधानी आहे शाळेत जायला लागल्यापासून। त्याला आता शाळेची जास्त ओढ आहे, कारण तिथे खेळायला वगैरे असं बरंच मिळत असतं, तर त्याच्यामुळे मग तो म्हणत असतो ठीक आहे चला। तर त्याचं एक टेन्शन मिटलेलं आहे, कारण तो जर शाळेत रडत असला तर माझं घरात मन लागत नाही अजिबात। तर त्याच्यामुळे ही गोष्ट एक चांगली झालेली आहे आणि सगळे शिक्षक पण त्याचे जे टीचर आहेत ते एकदम कोऑपरेटिव्ह आहेत, तर त्याच्यामुळे मला तिथलं जास्त टेन्शन राहत नाही। तर आता दुपारी त्याला आणायला जायला लागेल। जेवण माझं झालेलं आहे, जास्त काही नखरे करत नाही। घरात कोण असलं दुसरं तर मग सगळे नखरे करायला लागतात, जेवणाचे सगळे जे आयटम आहेत ते बनवायला लागतात, पण मी एकटीच असले तर मी जास्त नखरे करत नाही। जे काय असेल ते खायचं आणि गप्प बसायचं। घरातल्या म्हणजे प्रत्येक घरातल्या सगळ्या बाईची हीच परिस्थिती असते की जे काय असेल त्याच्यावरच निभावून घ्यायचं। ती बाई काय आपल्यासाठी वेगळं असं चमचमीत वगैरे करून कधीच खात नसते, प्रत्येकाला माहिती आहे, प्रत्येक घरातल्या बाईला माहिती आहे। तर तसं माझं सुद्धा आहे। तर सकाळी केलं होतं पिठलं, वाटाण्याची भाजी आहे, रात्रीचं जरासं भात आहे, तो खाईन आणि गप्प बसेन। अथांग जर दुपारी व्यवस्थित शाळेत डबा खाल्लेला असला तर दुपारी घरी येऊन जेवत नाहीच, पण मी शक्यतो त्याला भात भरवायचा प्रयत्न करते, कारण की तो सकाळीसुद्धा चपाती खातो ब्रेकफास्टला, दुपारीसुद्धा चपाती भाकरी जे काय असेल डब्यात ते खातो। त्याच्यामुळे सकाळपासून दुपारपर्यंत त्याचं भात खाणं असं होत नाही, तर त्याच्यामुळे मग थोडासा खाल्लं तर खातो, पण कंटाळा केल्यानंतर मग नाही खात। आल्यावर झोपतो, तो उठतो नंतर 6 वाजता, मग त्याच्यानंतर पुन्हा त्याची आंघोळ, फ्रेश होणं, मग काय बिस्किट वगैरे जे काय असलं तर खाल्लं तर खातो, नाही तर नाही। नंतर मग त्याचा अभ्यास असतो, तो घ्यायला कंटिन्यू आपल्याला सोबत बसायला लागतं। जर आपण इकडे तिकडे झालो तर मग तो उठून कधी पळेल त्याचा नेम नाही, तर असं असतं। मग त्याच्यानंतर रात्रीचं सगळं जेवण, सगळा दिवस सध्याचं माझं सगळं बिझी आहे, कुठेच लक्ष द्यायला लागत, म्हणजे अथांगची शाळा चालू झाल्यापासून मी काय करते ना ते मलाच कळते, म्हणजे सगळं शेड्यूल आहे ना ते सगळं बिघडलेलं आहे। तर अशी आहे परिस्थिती। मशीनवरती फार असं काम आता नाही आहे, एकदम सीझन संपला, आता झोपा काढायचा सीझन चालू झाला, पण आपल्याला काही झोप येत नाही, कारण काहीतरी दिवसभर काही ना काही काम करणाऱ्या बाईला दिवसभर काहीतरी करत राहायला पाहिजे, हात चालवत राहायला पाहिजे। एकदा जर बसायची सवय लागली तर मग आपण आळशी होतो। पेपर बॅग शिवायच्या आहेत, म्हणजे आता ऑर्डर नाही आहे, थोड्या दिवसांनी येईल। जी काय ऑर्डर होती ती मी दिले, शनिवारपर्यंतची होती ती कंप्लीट केले। आता थोडे दिवस काही ते मागणार नाहीत, पण आपण त्या पिशव्या शिवून ठेवायचा, पण आता माझ्याकडे पेपर अवेलेबल नाही आहेत म्हणून तिथं मी शांत बसलेली आहे, नाही तर ते पण केलं असतं। सो थोडी 5-7 तरी ब्लाउजेस शिवायचे आहेत, पण
पण त्यातली थोडीफार शिवून झालेत आणि बाकीचे आहेत करायची. जी शिवून झाली त्याचे हुकलूक वगैरे करणं बाकी आहे. आणि ना हे 2 टॉप आहेत तर ते अल्टरसाठी आलेले आहेत, तर ते करून ठेवते, वेळ आहे तेव्हा. आज बघूयात किती काय होतं ते तेवढं करून टाकेन. नाथांग आल्याच्या नंतर पुन्हा मग बसायला मिळणार नाही. आता बाकीचं सगळं माझं आवरलेलं आहे किचनमधलं, आणि बाकीचं कपडे भांडी वगैरे जे काय असतं ते सगळं करून झालं आहे. तर अशी आहे तरा. काल होता रविवार आणि काल अथांगला फोटो, पासपोर्ट साईज फोटो स्कूलमध्ये मागितलेले आहेत, तर ते सकाळी मी देऊन आले. काल त्याचे काढून आणले. रविवार होता त्याच्यामुळे बरंचसं फिरायला लागले, कारण बरीचशी शॉप बंद असतात, तर त्याच्यामुळे एक शॉप ओपन भेटलं तर तिथे त्याचे फोटो काढले, प्लस काही झेरॉक्स होत्या आधार कार्डचा, आपलं पेरेंट्स आणि त्या मुलांचं, तर त्या सगळ्या झेरॉक्स वगैरे होत्या, आणि प्लस त्याची ॲक्टिव्हिटीची फी होती, तर ती आज शाळेमध्ये मी देऊन आले सकाळी. आणि त्याच्यासाठी काल एक टिफिन बॅग घेतली, कारण ती नव्हती त्याच्याकडे. त्याचा स्कूल बॅगेमधून मग त्याचे बुक वगैरे असतात आणि टिफिन बॉटल असं सगळं, मग ते खूप अशी गर्दी होती त्याच्यात, आणि त्याची बॅग होती ना स्कूलची ती जड होती, मग त्याच्यासाठी एक टिफिन बॅग खरेदी केलेली. आणि असं बारीक बारीक स्टेशनरी वगैरे काय काय घ्यायचं होतं, तर ते सुद्धा घेऊन आलेलं. बुक काय त्याची घरी देत नाहीत, ती आता शाळेमध्ये आपण दिली, कवर वगैरे घालून नाव टाकून व्यवस्थित अशी शाळेमध्ये द्यायची. आणि मग ते टीचर आहेत ना ते शाळेमध्येच ठेवतात, त्यांना होमवर्क वगैरे असं काय नसतं, प्रॅक्टिस वर्क असतं. मग जेव्हा ते असेल तेव्हा टीचर ते सांगतील, आणि आपण आपली जबाबदारी पर्सनल असं म्हणून आपण त्याचा थोडाफार अभ्यास, त्याला सवय लागावी घरात अभ्यास करायची, म्हणून ते आपण थोडाफार त्याच्याजवळ बसून आपल्याला जेवढं जमेल तेवढं करून घ्यायचं. तर ते असं आम्ही करत असतो. पण आहे ना त्याच्यात मध्ये मला म्हणजे आमचं जरा जास्त कौतुक असं म्हणायला हरकत नाही. पहिला आपण आपल्या काळात अभ्यास असाच केला जसं ॲडजस्ट होत होतं तसं. पण मग त्याच्यासाठी आता मी एक स्टडी टेबल काल घेऊन आलेलं. ॲक्च्युली तिथं स्टेशनरीच्या दुकानात गेलो होतो, तिथे तो दिसला, म्हटलं चला घेऊन टाकूयात, एकदम रिजनेबल रेटमध्ये आहे, आपल्याला पॉसिबल होईल असा. तर त्याच्यामुळे तो घेऊन टाकला. कारण मग तो जेव्हा अभ्यास करायला बसतो तर काय आता खडू पाटी असं नसतं तिथे शाळेत, डायरेक्ट बुकवरती पेन्सिलने करायचं. तर मग तो सारखा असा मान खाली घालून मग त्याची मान वगैरे इथे दुखत असते सारखी, मग तो अभ्यास करायला कंटाळा करतो. म्हणून ते स्टडी टेबल आम्ही घेतलेलं आहे. तर दाखवते आता तुम्हाला कसं घेतलं आहे ते. ॲक्च्युली काल त्याचं आम्ही उद्घाटन करून झालेलं आहे, तर आज तुम्हाला दाखवते कसं घेतलेलं आहे ते. तर हे आहे ते स्टडी टेबल, उलटा घातला आहे. ह्याच्यावरती आपण मार्करने लिहू सुद्धा शकतो, टेम्पररी मार्करने, आणि डस्टरने पुसू सुद्धा शकतो. त्याच्यामुळे तो शिकायला त्याला सुद्धा इझी जाईल. इथे ते पॅडसारखं आहे पिन, पण त्याचा काही त्याला उपयोग होत नाही, कारण त्याची उंची इथे बसला तर असा बसला तर इथून त्याची उंची इथपर्यंत काही पुरत नाही. तो इथेच आपलं त्याचं बुक वगैरे वही काय असेल ते घेऊन इथे अभ्यास करतो. तर त्याला आहे ना मागे असं ॲडजस्ट करायचं. हे आहेत त्याचे दोन्ही पाय या टाईपचे असे, आणि इथे ना ॲडजस्टचे पिन सुद्धा आहे. हे बघा, ह्याच्याने आपण आपल्याला किती क्रॉस वगैरे हवा आहे ना त्या ह्या पिनेवर आपण असं ॲडजस्ट करू शकतो. तर असं हे सगळं आहे. तर आधी आम्ही बघितलेलं होतं ना, तर तिथे त्याला असं जास्ती करून छोटा भीमजी किंवा मोटू पतलू असं डॉरुमनचं असं त्याला पाहिजे होतं. तर तिथे ते तसं सुद्धा होतं, पण त्याला असं ॲडजस्ट करायला नव्हतं, ते असं स्ट्रेट होतं. तर त्याच्यापेक्षा हे बरं वाटलं, म्हणून मग त्याला समजून सांगितलं. आणि महत्त्वाची गोष्ट ही आहे की त्याला आपण जे काही सांगतो ते नशिबाने पटतं, तरी हट्ट नाही करत की मला हेच पाहिजे हेच पाहिजे. मग आधी तो त्याच्यावरती होता त्या दुसऱ्या टेबलवर घेण्यासाठी, मग त्याला म्हटलं त्याच्यापेक्षा हे बेस्ट आहे, कारण हे आपण ॲडजस्ट करू शकतो, त्याच्यासाठी हे बेस्ट आहे. इथे काही लिहायला जरी नसतं तरी ठीक आहे, आपण ते वहीवर त्याला दाखवतोच. तर त्याच्यामुळे हे घेतलं. तर हे आम्हाला 700 रुपयाला पडलं. आमचं स्ट्रेटवालं होतं ते 450 होतं, पण म्हटलेलं चला एवढं करून आपण करतोच आहे तर हे एवढं घेऊन टाकावं.
तर त्याच्यासाठी कारण ही एक मोठी वस्तू खरेदी करून आलेलो आहोत. आता बघूया ह्याचा किती वापर करतो ते, पण करेल. अभ्यास करताना त्याला हे आवडतंय करायला. तर चला, आजच्या भागात हे एवढं जेवढं काय पॉसिबल होतं तेवढं दाखवलेलं आहे, तेवढं सांगितलेलं आहे. तर माझ्या व्हिडिओला प्लीज सपोर्ट करा, भरपूर असं सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा, भरपूर बघा, लाईक करा आणि भरपूर असं काही तर करा. आणि माझं चॅनल ग्रो करण्यासाठी मला मदत करा तुम्ही, कारण तुमचा सपोर्ट हवा आहे. आणि बाकी काय आता सुचत नाही बोलायला, जेव्हा सुचेल तेव्हा बोलू. तर ठीक आहे, आता जरासा आराम केला तर करेल. दुपारी जेवण झालं की मग गोळी घेईन, त्यानंतर थोडासा आराम करेनच, मग मला बरं वाटेल. सो ठीक आहे. सर्दीची दगदग पण आहे. हातांसाठी वेगळी भाजी बनवायला लागते, घरातल्यांसाठी वेगळी भाजी बनवायला लागते. त्याचं कारण असं आहे की शाळेमध्ये त्यांना अशी सुक्की भाजी मागितलेली आहे. आणि आता सुक्की भाजी म्हणजे आपण त्या ओल्या भाज्या येणार, गवार, पालेभाजी, भेंडी, कारलं, अथांग सगळ्या भाज्या खातो, त्याच्यामुळे ते टेन्शन नाही आहे. तर मग काय होतं, रोज अशा सगळ्या भाज्या घरी करणं, कारण आम्ही जेवायला सात माणसं आहोत टायमाला, मग त्याच्यामुळे पॉसिबल होत नाही एवढं सगळं ओल्या भाज्या वगैरे करणं. मग कडधान्याची भाजी, मग ती रस्सा भाजी होते आणि ती शाळेत आणायला म्हणजे तसं नाही सांगितलं, कारण की मग ते हात वगैरे सगळे बुडवून मग ते ड्रेसना वगैरे लावणार, मग ड्रेस खराब होतो. तर त्याच्यासाठी जेवढं आपल्याला पॉसिबल असं व्यवस्थित देता येईल तेवढं द्यायला सांगितलं. डब्यात रोज चपाती भाजीच द्यायची, कधीतरी चपाती असते, कधीतरी भाकरी असते, तो काही टेन्शन नाही, ते होऊन जातं. फक्त भाज्या मला सकाळच्या 2 करायला लागतात, एक त्याच्यासाठीची. आणि ते ओल्या भाज्या असल्या की साहजिक आहे त्यांना चिरणं वगैरे अशी भेंडी कारली असली तर तुम्हाला म्हणजे सांगायलाच नको त्या भाज्यांना किती वेळ लागतो. ती थोडीशीच करते, पण तेवढा आपला वेळ जातो. सकाळचं पूर्ण जेवण करायला लागतं, कारण बरीचशी सकाळी नाश्ता करून जातं, ते पूर्ण जेवण करून जातात. त्याच्यामुळे मग ते माझं पण जेवण होऊन जातं. अगदीच रात्रीचं थोडंफार शिल्लक असलं, आमटी किंवा भात, मग मी काही जास्त रुशी करत नाही. मग दुपारी माझा पुरतं खिचडी भात वगैरे टाकलं तरी होऊन जातं. तर असं सगळं आहे. सकाळचं पण जे आपलं शेड्यूल आहे ते एकदम बिझी असतं. त्यांचे आंघोळ पांघोळ वगैरे सगळं होऊन मग त्याला जेवून मग त्याने सू केले की नाही हे सगळं अगदी त्याच्या मागे लागून हे सगळं करून घ्यायला लागतं. कारण की मग त्याला खूप लाजाळू होतो. शाळेत तो सूसुद्धा करायला जात नाही. दुपारी मी डायरेक्ट आणायला जाते ना, तेव्हा त्याला सू येते, तोपर्यंत त्याला सू येत नाही. तर असा हा पोरगा. तर त्याच्यामुळे जरा सगळं विचार करून सगळं त्याचं करायला लागतं. ड्रेस घालणं, मग त्या ड्रेसला 1 दिवस आड धुते मी ड्रेस त्याचा, मग इस्त्री वगैरे असं शाळेत आपण पाठवायचं तर एकदम प्रॉपर असं पाठवायला पाहिजे. आपली जबाबदारी असते ती पर्सनल अशी. तर असं सगळं चाललेलं आहे. तर परत एकदा सांगते, व्हिडिओला माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. तर चला, आजचा व्हिडिओ म्हणजे आता हे इथे स्टॉप करते. दुपारी अथांगला आणायला जाईन तेव्हाच दाखवेन थोडंसं, बघू त्याचा मूड असला तर मग तो बोलेल. कधी मूड असतो त्याचा, कधी नसतो. तर ठीक आहे, चला आता पुढचं कामाला लागूया थोडंसं. आज बराच वेळ बसून काढलेला आहे. काल आहे ना बहीण आलेली आणि आईने मला बराचसा असं खाऊ पाठवून दिलेलं आहे. आपली मज्जा असते, जोपर्यंत माहेर आहे तोपर्यंत आपली अशी मज्जा असते. सगळ्यांचीच असणार, सगळ्यांचीच आई त्यांचं इतकं प्रेम करत असणार, तेवढं ती काय देत असतील असं बरं. तर ठीक आहे, आतांची सुद्धा मजा आहे, आतांवरचं प्रेम आहे. ज्यावेळेस आतांग जन्मला नव्हता तेव्हा मग मला द्यायची बरंच असं काय आपण गेलो घरी की असं आईची सुरुवात होते, पुड्या बांधायची, हे ते जेवढं काही लक्षात राहील ना तेवढं बरंचसं असं देत असते पुड्या बांधून. मग मी ते घेऊन येते एवढा बचका भरून. गाडीतून आणणं पॉसिबल होत नाही म्हणून, नाही तर बऱ्याचशा बोचक्या बांधल्या असत्या. तर ठीक आहे, तुम्हाला आता दाखवते. आता काल घाई होती म्हणून ते तसंच सगळं भरून ठेवायला सोनूला सांगितलं होतं. मी बघितलं नाही काय काय आणलेलं ते. तर आत्ता म्हटलं दिसला डबा पुड्यात, म्हटलं चेक करूयात काय. तर हे आहे सोनपापडी. ह्याच्यात ना आंब्याची साठं आहेत, जे आथांगनी मागितलं नव्हती तर ती आहेत. वेफर्स
अथांगने अर्ध खाऊन टाकलं आणि काल बहुतेक दिसलं होतं हातात. पार्लेजी आणि हा सगळा खाऊ. ह्याच्यात चॉकलेट आहेत बरीचशी जे अथांगसाठी असतात. बघा शिवानी. तर असं बरंच असं सगळं मला माहेराहून येत असतं. प्रेम असतं ते त्यांचं, जे आपल्यावर उतू जात असतं, लेकरांवरती उतू जात असतं. थांबा लाईट लावते. तर हे इथे आहेत आमचे खाऊचा हा एक डबा. हा रेग्युलर खाऊचा डबा आणि हा स्टॉकवाल्या खाऊचा डबा. तर ह्याच्यामधलं बरंचसं संपलं आहे. त्याच्यामध्ये थोडेसे तळलेले गरेबिरे असतील आणि ठीक आहे. वरती हे झेंडे लावले तसे सगळे कपड्यांचे. कपडे धुतल्यावर कुठे टाकणार ना, पाऊस असतो आता आणि बाहेर जागा नाही टाकायला. आत्ता अथांगला शाळेतून घेऊन आलेली आहे आणि फ्रेश झाली, त्याला पण फ्रेश केलं आणि इथे बसले. आल्यानंतर ना खूप दमायला होतं, अर्धा तास तरी लागतं चालायला. त्याच्यामुळे हातपाय दुखतात आल्याच्यानंतर, त्याच्यामुळे असं ताणून द्यावंसं वाटतं. सो इथे फॅन लावलं आणि आता इथे बसलेले आहे. इथे माझं पिल्लू शाळा आवडते ना, कशी मस्त ना, तू हॅप्पी आहेस ना. तर असा हा अथांग. तर इथे हा दाखवतो, तुझं टिफिन दाखवते. तर हा अथांगला टिफिन दिलेला होता, मस्त खातो आवडीने. तर त्याच्यात काय काय बघ. तिथे भेंड्याची भाजी दिली होती, थोडीशी शिल्लक आहे आणि भाकरी सगळी संपलेली आहे. एकच भाकरी दिली होती, चपात्या असल्या तर 2 दिली होते. हे तोडून दिली. ओके. आणि ते बॅग बुक वगैरे मॅडमने घेतलं, एक बुक परत पाठवलं की आता बघूया त्याचं काय असेल आहे. चला, गोळी आणलेली आहे सर्दीची, जेवून मी मगाशीच गेले होते अथांगला आणायला. गोळी आणली आहे. कुठे गोळी सर्दीची? 2 आणल्यात मेडिकलमधून गोळ्या. तर त्या आता घेते आणि मस्तपैकी झोपली. खरंच की काय? चल. तर आता बरोबर 4:45 वाजलेत. थोडा वेळ आराम केला, आता उठले, फ्रेश वगैरे झालेली आहे. आता मस्त असा चहा बनवते. अथांग अजून झोपलेला आहे. तर इथे बघू शकता तांदूळ घातले धुवून सुकायला. तर पाऊस आहे बऱ्यापैकी, आता किती सुकतील माहीत नाही, कारण भाकरीचं पीठसुद्धा जे आहे ते संपलेलं आहे. तर त्याच्यासाठी पण आता हे काही 2-4 दिवस वाळतील असं वाटत नाही. रात्रीचा फॅनवर जेवढे वाळतील तेवढे. आत्तासुद्धा मी फॅनवरच ठेवलेले होते आणि बघू ऊन पडलं तर थोडा वेळ बाहेर टाकेन, उद्या परवा कधी. रात्रीच्या जेवणात असणार आहे भेंड्याची भाजी. तर इथे मी भेंडे भाजते आणि इथे कुकरला डायरेक्ट डाळ लावली आहे, कारण की मला भाताचा कुकरच लावायचा नव्हता. भात टोपात घातला आहे, कारण की अथांगचे आजोबा आलेले आहेत, त्याच्यामुळे माणसं वाढले त्यांच्याकडे. एका डब्यात भात पुरणार नव्हता, तर त्याच्यामुळे तो टोपात केला आणि इथे डाळ लावली आहे. भेंडी भाजते, चपाती व्हायची आहे आणखीन अजून. भाजीसाठीचा कांदा इथे कापून ठेवला आहे आणि इथे आमचा अथांग अभ्यास करतो. अथांग हाय कर. कसला अभ्यास करतो? तर असं सगळं आहे. सो आता मी जेवण करून घेते आणि नंतर पुढचं चलो बाय 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 बाय. पुढचं काय दाखवत नाही आता. आजचा ब्लॉग बऱ्यापैकी मोठा झाला आहे, त्याच्यामुळे ठीक आहे. आय एम हॅप्पी. आणि तुम्हाला परत सांगते, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.